लॉर्ड जल्दी से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को फिर से मसीह बन जाता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और भी एक बार मिल करके प्रभु की आराधना करने के लिए हमें ये दुनिया की यात्रा में अवसर दिया आणि पुन्हा एकदा या जीवन प्रवासामध्ये प्रभूची आराधना करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। आज प्रभु आपके लिए एक बहुत गहरा संदेश दिया है आणि आज प्रभु तुमच्या करता एक गहन संदेश देत आहे। और आप प्रार्थना के साथ रहेगा तो प्रभु आपका दिल की अवस्था जानकर आपसे बोलेगा और बातचीत करेगा। आणि जर तुम्ही प्रार्थनेपूर्वक राहाल तर प्रभु तुमच्या हृदयाची अवस्था जाणून तुमच्याशी बोलेल। बहुत प्रार्थना के साथ, बहुत एकाग्रता के साथ मन प्रभु में एकाग्र करते हुए आप वचन को सुनना आणि तुमचं मन प्रभूकडे एकचित्त करून तुम्ही प्रभूचं ऐका। हाँ, जरूर प्रभु आपसे बात करेगा। आणि निश्चितच प्रभू तुमच्याशी बोलेल। जैसे आया वैसे वापस नहीं लौटेगा। आणि जसं तुम्ही आला तसं परत नाही जाणार। तो मैं पूर्ण विश्वास करता हूँ हर रोज प्रभु हमें मतलब और भी प्रभु की प्रेम की गहराई में उतरने के लिए हमें मदद करता है। आणि दररोज प्रभू त्याच्या प्रेमाच्या गहनतेमध्ये उतरण्याकरता प्रभू सहाय्य करतो। तो आज थोड़ी समय की मनन के लिए एक वचन पढ़ेंगे 73 भजन संहिता का पहला वचन। आणि स्तोत्र 73 त्याचं पहिलं वचन। सचमुच इस्राएल के लिए अर्थात शुद्ध मन वालों के लिए परमेश्वर भला है। सबको मिला होगा, आणि सर्वांना वचन मिळालं असेल। सभी लोग अपने बाइबल में वो वचन को थोड़ा पढ़ करके ध्यान से देखना बहुत अच्छा बात है। आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बायबल मध्ये ते वचन वाचणं चांगलं आहे। आज का हमारा इस संदेश का हेडिंग देगा तुम्हारा मन सीधा है क्या। आणि आजचा हा जो संदेश आहे त्याचा शीर्षक असा असेल की तुमचं मन सरळ आहे का। प्रेज लॉर्ड, है ना। हमारे जीवन में हम प्रभु की उपस्थिति में आने के समय में हमारा मन सीधा है क्या। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर तुमचं मन सरळ आहे का। प्रियो, कितनी लोग कितनी प्रकार की कपड़ा लेकर के प्रभु की उपस्थिति में आता है। कितीतरी लोक कितीतरी प्रकारचा कपटपणा घेऊन प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात। इधर ही दिखाता है मैं बहुत सीधा है, मैं बहुत अच्छा है, मैं बहुत धर्मी है, परंतु उनके जीवन में वो पवित्रताई और सीधाई पर नहीं। आणि इथं दाखवता मी खूप सरळ आहे, साधा आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये तो सरळ साधेपणा नसतो। हमारे जीवन में हमें अपने आप को परखना, प्रियो, जांचना, क्योंकि प्रभु हमारे हृदय को देखता है। आणि आपण आपलं जीवन पारखायचं आहे कारण प्रभू आपलं जीवन पारखत असतो। मनुष्य अगर आप बाइबल लेकर के एक अच्छी रीति में मतलब नहा धो करके अच्छा वस्त्र बन करके आएगा तो शायद आपको देख करके मतलब बोलेंगे ये भक्त है, ये मतलब बाइबल उसके हाथ में है और ये वही वचन पढ़ता है, ये संगति में जाता है, मतलब ऐसा ऐसा हर एक फंक्शनों में वो दिखावा बहुत करता है। आणि मग कदाचित तुम्ही चांगल्या प्रकारचे कपडे घालून आले, आंघोळ वगैरे करून आले तो लोक तुमच्या संबंधाने साक्ष देतील हा एक नीतिमान आहे, हा प्रत्येक मीटिंगला येतो, प्रार्थना करतो, बायबल वाचतो आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या समारंभामध्ये जाऊन ते लोकांना दाखवण्यासाठी खूप काही करतील। प्रियो, हमारे प्रभु हमारे हृदय को परखता है आणि आपला प्रभू आपलं हृदय पारखतो। हमारे हृदय प्रभु की उपस्थिति में कैसा है, आपलं हृदय प्रभूच्या उपस्थितीमध्ये कसं आहे। आज मेरा दिल प्रभु का और जब प्रभु हमें देखता है तो मेरा दिल प्रभु की ओर सीधा है क्या, या प्रभु की दृष्टि में मैं सीधा चाल चलता है क्या। आणि देवाच्या दृष्टीमध्ये माझी चाल चलवणूक सरळ आहे का। प्रभु हर एक को देखता है प्रियो। आणि प्रभू प्रत्येकाला पाहतो। है ना। आपको मालूम है 51 भजन संहिता का 6 वचन में लिखा है कि प्रभु हृदय की सच्चाई से प्रसन्न रहता है। आणि स्तोत्र 51 त्याच्या 6 वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणतो की परमेश्वर हृदयाच्या सत्यतेला आवडतो। हमेशा स्वर्ग देखने वाला एक बात हमारे हृदय में क्या है, हमारा दिल कैसा है, ये स्वर्ग देखते रहता। आणि स्वर्ग हे पाहतो की आपलं हृदय अंतःकरण कसं आहे। जब मनुष्य को प्रभु ने बनाया, ज्या वेळेला देवाने मनुष्याला बनवलं, मनुष्य बनने के बाद में मनुष्य भीड़ बढ़ गया तो मनुष्य की अवस्था क्या हो गया। आणि ज्या वेळेला मनुष्याची संख्या वाढली त्यावेळेला त्याची अवस्था कशी झाली, पाप और बुराई बढ़ गया, पाप आणि अनिती वाढली। स्वर्ग से प्रभु ने देखा, आणि स्वर्गातून प्रभूने पाहिलं। प्रभु ने क्या देखा, प्रभूने काय पाहिलं। उत्पत्ति की किताब उसकी 6वां अध्याय उसकी 5 वचन में लिखा है। उत्पत्ती त्याचा 6 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये असं लिहिलंय, यहोवा ने देखा मनुष्य की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है हाँ। और उसके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है वह निरंतर बुरा ही होता है। देखा मनुष्य की अंदर है, उनकी मन में हमेशा बुराई 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 होते रहता,
बुराई बोलते रहता, बुराई सोचते रहता, बुराई करते रहता. आणि मनुष्याच्या मनामध्ये ज्या काही कल्पना निर्माण होता त्या फक्त वाईटच कल्पना निर्माण होता आणि तो वाईटच विचार करतो आणि वाईटच काम करतो. प्रभु ने देखा, प्रभूने पाहिलं. प्रभु ने क्या देखा? प्रभूने काय पाहिलं? सारे लोग परमेश्वर से दूर हो रहा है, वो बुराई सोच रहा है, वो बुराई मान रहा है, वो बुराई कर रहा है. आणि सगळे लोक वाईटच विचार करत आहे, वाईटच कल्पना करत आहे आणि वाईटच काम करत आहे. इतना दुख भरा बात है प्रियो. आणि किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे लेकिन प्रिय. आज ये स्वर्ग हमारी ओर देखता है तो हमारा दिल कैसा प्रभु को देख पा रहा है. आणि आज स्वर्ग जर आपल्याकडे पाहतो तर आपलं हृदय त्याला कशा प्रकारे दिसत आहे. प्रभु हमारे दिल को देख करके आनंद दे क्या, हमारे कामों को, हमारे विचारों को, हमारे भावनाओं को देख करके प्रभु आनंद दे क्या. आपलं हृदय पाहून, आपले विचार पाहून, आपलं काम पाहून, आपलं बोलणं पाहून स्वर्ग आनंदी आहे का? उस समय की अवस्था में क्या हुआ? आणि त्या वेळेच्या अवस्थेमध्ये काय झालं? उसका 6 अध्याय का 12 वचन में लिखा है. उत्पत्ती 6 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये असं लिहिले. और परमेश्वर ने पृथ्वी पर जो दृष्टि की हाँ. तो क्या देखा क्या देखा? कि वह बिगड़ी हुई है, हाँ. क्योंकि सब प्राणियों ने हाँ. पृथ्वी पर अपना अपना चाल चलन बिगाड़ दिया था. देखा, सभी ने अपने चाल चलन बिगाड़ दिया. आणि सर्वांनी कुमार्गाचा अवलंबन केला. तो मतलब क्या है प्रियो? याचा अर्थ काय प्रियनो? प्रभु सबके ऊपर देखा. आणि प्रभूने प्रत्येकाकडे पाहिलं. प्रभु ने सिर्फ एक झुंड को सरफ नहीं देखा. आणि प्रभूने फक्त कुठल्या एका ठराविक समुदायाकडे नाही प्रभु पाहिलं. ने सबको देखा. प्रभूने सगळ्यांकडे पाहिलं. सब लोगों ने अपनी चाल चलन, अपनी जिंदगी को बिगाड़ दिया. आणि प्रत्येकाने कुमार्गाचा अवलंबन केला. प्रभु को छोड़ करके पाप और बुराई में जीने लगा. आणि प्रभूला सोडून पाप आणि अनीतीमध्ये जीवन जगू लागले. लेकिन एक बात मैं आपको बताऊं, आणि एक गोष्ट सांगू, उसका बीच में एक व्यक्ति प्रभु को मिला. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती प्रभूला भेटला. सारे दुनिया पाप में, अधर्म में, बुराई में चलने के समय में उसका बीच में और एक व्यक्ति है तो वो प्रभु की नजर से छुपा नहीं होता. आणि सगळे जग पापामध्ये जात असताना सुद्धा त्याच्यामध्ये एक जर चांगला व्यक्ती आहे तर तो प्रभूच्या नजरेपासून लपू शकत नाही. हम देखते हैं उसका 6 अध्याय के 9 वचन में नोहा का बारे में वहां पर ऐसे लिखा है. आणि उत्पत्ती 6 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये नोहा संबंधाने असं लिहिलंय. नूह धर्मी पुरुष और अपने समय के लोगों में खड़ा था, और नूह परमेश्वर के साथ साथ चलता था. देखा कितना बड़ी अनोखी बात है प्रियो. आणि किती ही अद्भुत अशी गोष्ट आहे. सारी दुनिया अपने चाल को बिगाड़ दिया आणि प्रत्येकाने कुमार्गाचा अवलंबन केला. और एक व्यक्ति नोहा वो धर्मी था, वो प्रभु के साथ चलता था. आणि एक व्यक्ती जो नोहा तो नीतिमान होता आणि प्रभूच्या मार्गावर चालायचा. प्रियो, आज हमें मालूम है कि आखिरी समय में विश्वास त्याग का टाइम है. आणि या शेवटल्या काळामध्ये विश्वास त्यागाची वेळ आहे. होने का अर्थ प्रभु का बातों को ना मान करके अपनी मनमानी में जीने वाला समय. आणि प्रभू जे काय सांगतो ते न ऐकता आपल्या मनमर्जी प्रमाणे जगणारी ती वेळ. सही, कई लोग सिर्फ प्रभु को प्रेम करने की जगह पर स्वयं को प्रेम करता है. आणि पुष्कळ लोक प्रभूवर प्रेम न करता स्वतःवर प्रेम करतात. ये आखिरी समय का पाप की बढ़ोतरी का एक छोटा लिस्ट. देखो दूसरा तिमोथी 3 अध्याय के 1 से 5 तक के वचन में 19 पाप पवित्र लोगों के बीच में होने वाला पापों के बारे में उड़ाकर कहा हुआ है. आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 1 ते 5 वचनामध्ये शेवटल्या काळामध्ये लोक कशा प्रकारे पाप करतील त्याचे हे चिन्ह, जे 19 चिन्ह दिले गेलेले आहे. ये सिर्फ दुनिया के लोगों के बारे में नहीं, आणि हे फक्त जगाच्या लोकांचे नाहीये, ये प्रभु की लोगों के बारे में लिखा है. आणि हे प्रभूचे जे लोक आहे त्यांच्या संबंधाने लिहिलेलं जो लोग आहे. अपने आप को विश्वासी कहते हैं, आणि जे स्वतःला विश्वासू म्हणून ये घेतात. हम दुनिया के बारे में लिखा हुआ बात नहीं, इसमें आपको गौर देना. आणि याच्याकडे तुम्ही खूप चांगलं लक्ष द्या. हे सर्वसाधारण लोकांसंबंधाने नाही ये लिहिलेलं. विश्वासियों की तरफ आप थोड़ा ध्यान से देखिए. आणि जे विश्वासणारे त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. उनमें ये सारे बात हम लोग पा सकेगा. आणि या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. हमारा दूसरा तिमोथी 3 अध्याय उसका 1 से 5 वचन. दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय 1 ते 5 वचन. और यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, हिंगमार, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतज्ञ, अपवित्र, दयारहित, क्षमारहित, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले के बैरी, विश्वास
देखा, वे भक्ति का वेश तो धरेंगे, मानो विश्वासी के रूप धरेंगे, पर उसकी शक्ति को न मानेंगे। भक्ति का शक्ति क्या है प्रियो? आणि जे भक्तीचं सामर्थ्य काय प्रियांनो, भक्ति का शक्ति सामर्थ्य पवित्र जीवन है प्रियो। आणि भक्तीचं सामर्थ्य म्हणजे पवित्र जीवन आहे प्रियांनो। और वो पवित्र जीवन नहीं बिताएगा, आणि जर ते पवित्र जीवन नाही जगले, यहाँ पर बताया 19 पाप का स्वभाव में डूब करके अपनी मनमानी में अपने आप से प्रेम करते हुए अपनी मतलब से अपनी मार्ग में चलेगा। आणि मग या ठिकाणी लिहिलेले जे 19 प्रकारचे जे पाप किंवा स्वभाव आहे त्याच्यामध्ये ते चालत ते स्वतःवर प्रेम करत आपलं जीवन नष्ट करतील। आजकल लोग कितना अधिक माना घमंड में पहुंच गया प्रियो। आज लोक किती गर्विष्ठ झाले। है ना, कई लोग मानव विश्वासी घर में जन्म होने के कारण रूढ़ी परंपरा के अनुभवों में जाकर के धोखा कर रहे हैं। आणि काही लोक आपल्या विश्वासू घराण्यामध्ये जन्म झाल्या कारणाने ते पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या गोष्टीच्या द्वारे ते नष्ट होत आहे। है ना, प्रभु यीशु मसीह के दिनों में उस समय के सबसे बड़ा यानी लोग धर्म की माने पंडित लोग, शास्त्री और फरीसी लोग थे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये त्यावेळेचे सगळ्यात ज्ञानी लोक म्हटलं म्हणजे शास्त्री आणि पंडित लोक होते। है ना, वे लोग एक बार आकर के यीशु मसीह से अपनी चेलों के बारे में एक सवाल किया। आणि त्या लोकांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्या शिष्य संबंधाने प्रश्न केला। है ना, मरकुस का सुसमाचार उसका 7 अध्याय का 5 वचन। मार्क त्याचा 7 अध्याय त्याचं 5 वचन। इसलिए उन फरीसियों और शास्त्रियों ने उससे पूछा, तेरे चेले क्यों पूर्वजों की परंपराओं पर नहीं चलते और बिना धोए हाथों से रोटी खाते हैं? हाँ, देखा वो लोग कहाँ पर पहुंच गए, उनकी भक्ति कहाँ पर है? आणि त्यांची भक्ती कुठे आहे? उनकी भक्ति रूढ़ी परंपरा में आणि त्यांची रूढी पारंपरिक गोष्टींमध्ये आहे। है, वो प्रभु के वचन को त्याग करके अपनी परंपरा में मतलब जीवन बिता रहे हैं। आणि प्रभूच्या गोष्टी सोडून देऊन ते आपल्या पारंपरिक जीवन जगत आहे। है, वो लोगों को अभी दृष्टि में अशुद्धि क्या है? आणि त्या लोकांच्या दृष्टीने अपवित्र काय आहे? हाथ ना धो करके मानव भोजन कर रहे हैं। आणि हात न धुता जेवण करत आहे। देखो कितना भयंकर बात है ना। आणि बघा किती भयंकर गोष्ट आहे। प्रभु ने उसको उत्तर दिया। प्रभूने त्यांना उत्तर दिलं। मतलब उसका 6 से 23 तक वजन पढ़ना चाहिए, लेकिन सारा वजन पढ़ने के लिए हमारे पास समय कम होने के कारण पहले उसका 6-7 वजन पड़िएगा। आणि 6 ते 23 वचनामध्ये प्रभूने दिलेलं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण वेळ कमी असल्या कारणाने आपण फक्त 6 आणि 7 वचन वाचेल। उसने उनसे कहा, यशायाह ने तुम कपटियों के विषय में बहुत ठीक भविष्यवाणी की। देखा, तुम कपड़ियों का उनको अंगुली उड़ा करके उनको बता रहे, तुम कपड़ियों के बारे में यशायाह ने पहले से ये बात बताया। आणि त्यांच्याकडे बोट दाखवत त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की यशा संदेष्टाने तुम्ही जे कपटी आहात त्याच्या संबंधाने बरोबर बोललेला आहे। आज भी अगर किसी के ऊपर अंगुली उठाएगा तो फिर वो मानो एकदम दुखी और नाराज हो जाएगा, अपना गलती कब कबूल नहीं करेगा। आणि जर आजही कोणावर बोट दाखवून कोणाला बोललो तर मग तो एकदम नाराज होऊन जाईल आणि स्वतःची चूक तो मान्य करणार नाही। देखिए, प्रभु ने यहाँ पर साफ बोला। आणि या ठिकाणी प्रभूने स्पष्ट सांगितलं। और आगे जैसे लिखा है, हाँ। ये लोग होठों से तो मेरा आदर करते हैं, हाँ। पर उनका मन मुझसे दूर रहता है। हाँ। ये व्यर्थ मेरी उपासना करते हैं, हाँ। क्योंकि मनुष्य की आज्ञाओं को धर्मोपदेश करके सिखाते हैं। देखा प्रियो, उनका मन से प्रभु का भक्ति करने उन्होंने छोड़ दिया। आणि त्यांनी आपल्या मनाने प्रभूची भक्ती करणं सोडून दिलं। है, वो लोग रूढ़ी परंपरा की बातों को देख करके उसमें अशुद्ध नहीं होना, ये बातों को मजबूत पकड़ कर रखा है। आणि रूढी परंपरेच्या गोष्टीच्या द्वारे आपण अशुद्ध होऊ नये हा जो सिद्धांत किंवा उपदेश आहे त्याला त्यांनी घट्ट पकडून ठेवलेला आहे। आखिर में प्रभु ने उनको समझाया। आणि शेवटी प्रभूने त्यांना समजून सांगितलं हमें अशुद्ध करने वाला बात क्या है? आणि आपल्याला जे अशुद्ध करतं ते काय आहे? ये बाहर से अंदर जाने वाला कोई बात हमको अशुद्ध नहीं करता, आणि बाहेरून आतमध्ये जाणारी एखादी गोष्ट आपल्याला अशुद्ध नाही करत, लेकिन अंदर से बाहर आने वाला हमको अशुद्ध करता है करके उसका 21 से 23 तक वजन पड़ता। आणि आतून जे बाहेर जातं तेच आपल्याला अपवित्र करतं हे प्रभूने म्हटलं 21 ते 23 वचनामध्ये। क्योंकि भीतर से अर्थात मनुष्य के मन से बुरे बुरे विचार, व्यभिचार, चोरी, हत्या, परस्त्रीक्रमण, लोभ, दुष्टता, छल, लुचपन, कुदृष्टि, निंदा, अभिमान और मूर्खता ही निकलती है। ये सब बुरी बातें भीतर ही से निकलती है और मनुष्य को अशुद्ध करती है। देखा प्रियो, मनुष्य को अशुद्ध करने वाला बात कहाँ से आ रहा है? अंदर से, दिल से आ रहा है। आणि मनुष्याला अपवित्र करणारी गोष्ट कुठून येते तर त्याच्या हृदयातून येत आहे। प्रियो, हमें अपने हृदय को परखना चाहिए। प्रियांनो, आपण आपलं हृदय पारखायला पाहिजे। हृदय में पाप रह करके हम कितना भी भक्ति करें, स्वर्ग उसको कपट भक्त बोलता है। आणि हृदयामध्ये पाप ठेवून आपण कितीही भक्ती केली
तरी स्वर्ग त्याला कपट भक्त असं सांगतो. शास्त्री फरीसियों का भक्ति को प्रभु ने दिया हुआ एक अच्छा मार्ग है। मत्ती 23 अध्याय में 8 बार का एक कबड्डी कबड्डी कबड्डी। आणि शास्त्री आणि फरीसी करणारे भक्ती जे आहे त्या भक्तीला प्रभूने एक ठेवलेलं चांगलं नाव आहे. ते मत्ते त्याच्या 23 अध्यायामध्ये प्रभूने 8 वेळा त्यांना असं म्हटलं, हे कपटी हे कपटी. मैं आपको कई बार बताया, इसलिए मैं अभी उसको मतलब उठाकर कहने के लिए नहीं चाहता हूँ। आणि याच्या अगोदरही तुम्हाला मी हे सांगितलंय म्हणून आता परत मी नाही सांगत आहे. आखिर में 9वां बार बोला है सर्प के संतान। आणि शेवटी मग प्रभूने शास्त्री आणि पुरुषांना म्हटलं, हे सापांच्या पिल्लांनो. देखा वहां तक कहना पड़ा। आणि तिथपर्यंत त्यांना बोलावं लागलं. प्रियो प्रभु आज हमारा भक्ति को देख करके क्या गवाही देगा? मित्रांनो, आज प्रभू आपली भक्ती पाहून काय साक्ष देईल? है ना? आज भी हम में से कितने लोग अपने जीवन को अपने दिल को परखता है कि मेरा दिल प्रभु के सामने कैसा है। आणि आजही किती लोक आपलं हृदय स्वतःच पारखता की माझं हृदय प्रभू समोर कसं आहे. प्रभु नफरत करने वाला कोई भी पाप का स्वभाव मेरे अंदर है क्या? आणि प्रभु द्वेष करणारा कुठल्या पापाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे का? है ना? आपको मालूम है कई बात जब नीति वचन में उसका 6 अध्याय उसकी 16 से 19 तक के वचनों में नीतिसूत्र 6 अध्याय 16 ते 19 पर्यंत सात प्रभु नफरत करने वाला बात लिखा है। आणि 7 प्रभू त्या द्वेष करणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आपको सबको मालूम है, इसलिए मैं पूरा वचन अभी नहीं पढ़ाऊंगा, लेकिन उसके 18 वचन अभी के विचार में वो शब्द आएगा, इसलिए वो पढ़ाता हूँ। आणि मग तुम्हाला माहिती आहे म्हणून सगळं ते वचन वाचायला नाही सांगत आहे, पण त्याच्या 18 वचनामध्ये जो विषय आहे तो आपल्याला मनन करायचा आहे, म्हणून 18 वचन वाचा. अनर्थ कल्पना क्या करता? अनर्थ कल्पना गिरने वाला, अनर्थ कल्पना गिरने वाला वो दिल है। आणि ते हृदय कसं आहे? दुष्ट योजना करणार. प्रिय एक बात ध्यान ना, प्रियानो एक गोष्ट जाणा, आपका हृदय एक निक्षेप करने वाला, निक्षेप डालकर रखता है, बराबर? निक्षेप पात्र है, निक्षेप करने वाला पात्र है। आणि तुमचं हृदय जे आहे एक रिकाम भांड आहे. समझ में आया है? आपका हृदय क्या है? आप जो एक बर्तन में पानी डालकर रखता है ना, ऐसा आपका सब कुछ डाल करके रखने वाला एक बर्तन है आपका हृदय। आणि तुमचं हृदय जे आहे ते एक संचय करणार, साठवणार एक भांड आहे. कोई शब्द मुझे नहीं मिलता है तो आप लोग थोड़ा बोल कर मुझे देना। आणि जे शब्द मला भेटत नाही ते तुम्ही मला बोलून द्या. मतलब एक प्रकार का बोलेगा तो एक हृदय, बोलेगा तो एक भंडार है. आणि आपलं हृदय म्हणजे एक भंडार आहे की ज्या ठिकाणी साठवणूक केली जाते, वहां से बात बाहर आता है आणि तिथून ते बाहेर जातं. है ना? जब माला लूका का सुसमाचार उसका 6 अध्याय उसका 43 से 45 पढ़ना। लूक त्याचा 6 अध्याय त्याचं 43 ते 45 वचन वाचा. जो निकम्मा फल लाए और न कोई निकम्मा पेड़ है जो अच्छा फल लाए। हर एक पेड़ अपने फल से पहचाना जाता है। देखा, हर एक पेड़ का पहचान कैसे होता? फल से होता। अभी आगे। क्योंकि लोग झाड़ियों से अंजीर नहीं तोड़ते और न जड़बेरी से अंगूर। भला मनुष्य, अभी वो पेड़ किसके साथ तुलना किया? भला मनुष्य, भला और बुरा मनुष्य। उसमें भला मनुष्य अपने मन के भले भंडार से भंडार भली भंडार, वो भली भंडार से भली बातें निकालता है। भले मनुष्य भली भंडार से भली बातें निकालता है, और बुरा मनुष्य अपने मन के बुरे भंडार से बुरी बातें निकालता है। क्योंकि जो मन में भरा है वही उसके मुंह पर आता है। जो मन में भरा है उसको निकालने वाला बाल्टी है जीव, है ना? जीव रूपी बाल्टी से मन की भंडार से निकाल करके लोगों के ऊपर ढूंढ डालता है। आणि आपलं मन जे आहे ते एक कोठार आहे आणि त्या कोठारामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहे त्या साठून ठेवलेल्या असतात. चांगला मनुष्य आपल्या मनाच्या कोठारामध्ये चांगल्या गोष्टी ठेवतो आणि वाईट मनुष्य आपल्या मनाच्या कोठारेमध्ये वाईट गोष्टी ठेवतो. आणि जीभ जी आहे ती जीभ त्या कोठारातून एक त्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी काढून बाहेर टाकते आणि चांगला मनुष्य जो आहे त्या चांगल्याच गोष्टी काढतो. पिछला एक दिन में बुधवार तो शायद है ना, मानो इस वजन का या जीव का बहुत बड़ा गहरा क्लास लिया है. आणि बुधवारच्या दिवशी जीभे संबंधाने खूप गहन असा क्लास घेतलेला आहे. कितने लोग यूट्यूब में देखा मुझे नहीं मालूम. किती लोकांनी युट्यूब वर पाहिलं ते माहिती नाही. अपने मंडली के लोग देखता नहीं है, बाहर के लोग देखता है, उनको जरूरत है. मंडली के लोगों को जरूरत नहीं, मीटिंग में नहीं आया तो भी चलता है.
आणि मंडळीचे लोक नाही पाहत, त्यांना गरज नाहीये. बाहेरचे लोक पाहतात, नाही पाहिलं तरी त्यांना काही गरज नाहीये, ते त्यांना चालतं. प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। हमें वचन का बहुत भूख प्यास है। आणि वचनाची खूप तहान भूक आहे. प्रिय, एक बात जानना, प्रियानो, एक गोष्ट जाणा, आपका शब्द, आपका स्वर आपको दिखाता है आणि तुमचं बोलणं तुम्ही कसे हे दाखवतं. है ना। एक व्यक्ति कैसा है करके उसकी आवाज, उसका स्वर सुनने से मालूम पड़ेगा, आणि एक मनुष्य कसा आहे त्याचं बोलणं ऐकून समजतं. है ना। पत्रोस का बोल ही सुनकर के दुनिया ने बोला कि ये भी मसीह के साथ था, क्योंकि वचन आने आता है अभी मालूम पड़ता है कि ये मसीह के साथ था। उनके शब्दों में भी बहुत अंतर था दुनिया के लोगों से। आणि मग पेत्राचं बोलणं ऐकल्यानंतर लोकांनी अशा प्रकारे सांगितलं की हा सुद्धा त्याच्या सोबत होता, कारण पेत्राचं जे बोलणं होतं ते सर्वसाधारण लोकांच्या बोलण्यामध्ये खूप आणि त्याच्या बोलण्यामध्ये फरक होता. अरे भैया, मसीह की संगति में रहेगा इतना फर्क है, तो मसीह प्रभु होकर के यीशु मसीह को प्रभुता देने वाला मन रहेगा तो मन में कितना फर्क रहेगा. आणि मग ख्रिस्त जर आपल्या मनामध्ये आहे आणि आपण ख्रिस्ताला प्रभुत्व देत चालत असेल तर मग आपल्या बोलण्यामध्ये आणि जगाच्या बोलण्यामध्ये कितीतरी फरक असेल. ये जीव से आने वाला शब्द बहुत खास है. आणि प्रियानो, आपल्या जिभेच्या द्वारे येणारा शब्द हा खूप खास असा आहे. इसमें शब्द अगर हम ध्यान से नहीं निकलेगा तो मैं आपको बार बार कहना चाहता हूँ, हाथ से निकला हुआ पत्थर, मुंह से निकला हुआ शब्द, वो अगर आपने सावधानी नहीं किया तो धोखा देगा, बड़ा नुकसान पहुंचाएगा. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुमच्या हातातून निघालेला दगड आणि जिभेतून निघालेला शब्द जो आहे तो खूप सांभाळून वापरा, कारण तो दुसऱ्याला ठेच देण्याचं कारण होऊ शकतं, दुसऱ्याला हानी पोहोचवण्याचं कारण होऊ शकतं, म्हणून तो खूप जपून वापरा. नीति वचन 18:21, जीव की वश में मृत्यु और जीवन दोनों होता है. आणि नीतिसूत्र 18 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये ज्याप्रमाणे सुलेमान म्हणतो की जिभेमध्ये मरण आणि जीवन आणि मृत्यू हे दोन्हीही राहतात. एक बात, खास बात यहाँ पर आपको बताना चाहता हूँ. आणि एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मनुष्य के हृदय में बहुत से प्रकार का विचार या कल्पनाएं लेता है, आणि मनुष्याच्या मनामध्ये पुष्कळ प्रकारचे विचार राहतात, लेकिन पण प्रभु का उसके प्रति जो योजना है वही पूरा हो. आणि देवाची त्याच्या संबंधाने जी योजना आहे तीच पूर्ण होते. मनुष्य के दिल में कई प्रकार का भावना और विचार रह सकता है, आणि मनुष्याच्या मनामध्ये पुष्कळ प्रकारच्या कल्पना, पुष्कळ प्रकारचे विचार राहू शकतात, वो कभी पूरा नहीं होगा. आणि ते कधी पूर्ण होणार नाही. प्रभु का इच्छा पूरा होगा. देवाची इच्छा पूर्ण होईल. तेरा ये एक दो वचन पढ़ करके अपने जीवन में आज बहुत एक अच्छा डिसीजन लेना प्रियो. ऐसा मन में विचार करके आप तको मत, प्रभु तेरी ही इच्छा मेरे जीवन में पूरे होने वाला तेरा योग्य पात्र में है, उसके लिए मैं अपने आप को समर्पण करता हूँ, ऐसा प्रार्थना करें. आणि म्हणूनच तुम्ही एक दोन वचन वाचून आपण आपल्या जीवनामध्ये चांगला विचार करा, चांगले निर्णय घ्या की प्रभू मी तुझं निवडलेलं पात्र आहे, म्हणूनच माझ्या जीवनाच्या द्वारे फक्त आणि फक्त तुझी इच्छा पूर्ण व्हावं, अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा. आप कितनों भी सोचते रहेगा वो काम नहीं होगा, आणि तुम्ही कितीही विचार करत राहिला तर ते तुमच्या जीवनामध्ये नाही होणार. परंतु आपके प्रति जो प्रभु की योजना है वो पूरा होगा. आणि तुमच्या संबंधाने देवाची जी काही योजना आहे ती पूर्ण होते. नीति वचन 19 अध्याय के 21 वचन. नीतिसूत्र 19 अध्याय 21 वचन. मनुष्य के मन में मेरे मन में हाँ. बहुत सी कल्पनाएं होती है, हाँ. परंतु जो युक्ति यहोवा करता है जो युक्ति यहोवा करता है वही स्थिर रहती है. वही होगा, वही होगा, वही होगा. आणि जी काही देवाची योजना आहे तेच होईल, तेच होईल. 20 अध्याय का 24 वचन भी पढ़िएगा. नीतिसूत्र 20 अध्याय त्याचं 24 वचनही वाचा. मनुष्य का मार्ग यहोवा की ओर से ठहराया जाता है, हाँ. आदमी कैसे अपना चाल समझ सके. कितना क्लियर सवाल है प्रियो. आणि किती स्पष्ट असा प्रश्न आहे. प्रियो, इसलिए मनुष्य अपनी भावनाओं के अनुसार जीने के लिए एक निर्णय में जाकर के धोखा मत कर. आणि मनुष्य आपल्या कल्पनेच्या अनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याद्वारे तुम्ही फसल्या जाऊ नका. कई बात हृदय में प्रभु के खिलाफ लेने के कारण कितना बड़ा नुकसान लोगों के जीवन में आ जाता है. आणि देवाच्या विरोधामध्ये काही कल्पना राहिल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये कितीतरी मोठं नुकसान येतं. यहाँ पर एक बात मैं आपको ध्यान करने के लिए बताना चाहता हूँ. आणि या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्ष देण्याकरता सांगत आहे. आपने वो बुराई नहीं किया होगा, परंतु आपका दिल में आपने सोचा है तो आप माफ कर दिया. आणि तुम्ही कदाचित ते वाईट काम केलं नसेल,
पण त्याची कल्पना जर तुम्ही आपल्या मनामध्ये केली, याचा अर्थ तुम्ही ते काम केलं किंवा तुम्ही ते पाप केलं प्रभु का दृष्टि में वो गुनाहगार है। आणि देवाच्या दृष्टीने तुम्ही दोषी आहात। प्रियो, प्रभु के लोग मन में आने वाला, प्रभु की इच्छा के खिलाफ क्या बातों को भी आत्मा में कैद करने वाला अनुभव में जीवन नहीं बिताएगा तो एक विजयी जीवन नहीं बिता सकता। आणि प्रभूच्या लोकांनी देवाच्या विरोधामध्ये उठणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं खंडन करत त्याच्यावर विजय जर प्राप्त नाही केलं तर ते एक विजयी जीवन नाही जगू शकत। हमारे अंदर होने वाला हर एक विचार प्रभु की ओर से नहीं, आणि आपल्या मनामध्ये उठणारे प्रत्येक विचार प्रभूकडून नाही, और वो विचार हमें धोखा देगा, आणि ते विचार आपल्याला फसवतील, है ना। और वो आत्मा जरूर उस समय में तुरंत हमें गवाही देगा, आणि आत्मा आपल्याला लगेच त्याच्या विरोधात आपल्याला साक्ष देईल। तुरंत हमें प्रभु की उस आत्मा के अधीन होकर के उस आत्मा से उस विचार के ऊपर हमें विजय पाना है। आणि लगेच आपण आत्म्याच्या अधीन होऊन त्या विचारावर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे। मालूम है, ये जो स्पिरिचुअल वॉरफेयर बोलेगा तो बहुत गहरी बात है। आणि आत्मिक युद्ध म्हटलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। दूसरे कुरिन्थी उसका 10 अध्याय उसका 3 से 5 तक के वचनों में, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये, क्योंकि यद्यपि हम शरीर में चलते फिरते हैं तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते, क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं पर गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है। इससे हम कल्पनाओं का और हर एक उसी बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठती है खंडन करते हैं और हर एक भावना को कैद करके मसीह की आज्ञाकारी बना देते हैं। ऐसा जीवन बिताने वाले लोग विजयी लोग हैं। आणि अशा प्रकारचं जीवन जगणारे लोक विजयी लोक आहेत। प्रियो, हमें कई ऐसा भावनाएं, ऐसा विचार, ऐसा इच्छा, ये ऐसा बात हमारे दिल में आ सकता है, आणि पुष्कळ प्रकारच्या अशा कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकतात, लेकिन तुरंत पवित्र आत्मा गवाही देगा, आणि लगेच पवित्र आत्मा साक्ष देईल, ये तू प्रभु का पवित्र जन है, आणि तू प्रभूचा एक पवित्र भक्त आहे, ये तेरे लिए अच्छा नहीं, आणि हे तुझ्या करता चांगलं नाही, ये जो सोच रहा है अच्छा नहीं, आणि हे जे काही विचार करते ते चांगले नाही, है ना। ये जो बात आपका मन में आ रहा है अच्छा नहीं, तुझ्या मनामध्ये या ज्या काही कल्पना येत आहे ते चांगलं नाही। और ऐसे बातों पर हमें आत्मा के द्वारा विजय पाना जरूरी बात है। अशा गोष्टींच्या द्वारे आत्म्याच्या द्वारे आपण विजय प्राप्त करणं गरजेचं आहे। पाप कहाँ पर आरंभ हुआ? आणि पापाची सुरुवात कुठं झाली? मनुष्य के बारे में नहीं, मनुष्य संबंधात नाही, पाप कहाँ पर आरंभ हुआ, आणि पापाची सुरुवात कुठे झाली? है ना। ये स्वर्गदूत में हुआ, आणि हे स्वर्गदूतामध्ये झालं, है ना। एक अच्छा सुंदर करीब था, आणि एक चांगला सुंदर करूप होता लूसीफर। लुसिफर। आपको मालूम है कि वो मानव जब तक उसका दिल में ऐसा विचार नहीं आया तब तक अपनी सारी व्यवहार में बहुत निष्कपट और निष्कलंक था। आणि जोपर्यंत असे विचार त्याच्या मनामध्ये आले नाही तोपर्यंत तो आपल्या चाल चलवणुकीमध्ये निष्कपट होता। Praise the Lord। लेकिन पण उसके अंदर त्याच्यामध्ये एक विचार आया, एक विचार आला। ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। उन्होंने किसी को बोला नहीं, त्याने कोणाला बोलला नाही, उसने कुछ काम किया नहीं, त्याने काही काम केलं नाही, लेकिन विचार मन में आया, आणि फक्त विचार मनामध्ये आला, उसमें वो श्रापित हो गया। आणि त्याच्यामध्ये तो श्रापित झाला। आपको समझना, तुम्हाला समजलं? समझ में आ रहा है? लक्षात येत आहे? इसका गौरव जानना, याचं गांभीर्य जाणा। है ना। जब यशायाह नबी किताब उसका 14 अध्याय का 14 वचन, यशया त्याचा 14 अध्याय 14 वचन, मैं मेघों से भी हाँ। ऊंचे ऊंचे स्थानों के ऊपर चढ़ूंगा, हाँ। मैं परम प्रधान के तुल्य हो जाऊंगा। ऐसा उन्होंने तू मन में कहता तो देखा, ये लूसीफर ने किसी को कहा, किसी को भी नहीं बोला, मन में कहा। आणि वो कौन सा वचन है? 13 वचनाच्या 13 वचन। सुरुवातीत शुरू में है। हाँ, ओके। 13 वचन आपका मेरा बाइबल में 14 था, इसलिए मैंने आपको बोला रेफरेंस आप लोग बराबर लिखना। 14 अध्याय का 13 से 14 अब वापस पढ़ना उसको। तू मन में कहता था हाँ। मैं स्वर्ग पर चढ़ूंगा, हाँ। मैं अपने सिंहासन को ईश्वर के तारागण से अधिक ऊंचा करूंगा, हाँ। और उत्तर दिशा की छोर पर सभा के पर्वत पर विराजूंगा, हाँ। मैं मेघों से भी ऊंचे ऊंचे स्थानों के ऊपर चढ़ूंगा, हाँ। मैं परम प्रधान के तुल्य हो जाऊंगा। आगे, परंतु तू अधोलोक में हाँ। उस गड्ढे की तरह उतर जाएगा, हाँ। जो तुझे देखेंगे हाँ। तुझको ताकते हुए तेरे विषय में सोच सोच कर कहेंगे, हाँ। क्या यह वही पुरुष है हाँ। जो पृथ्वी को चैन से रहने न देगा। देखिए अभी यहाँ पर आपने देखा, सुना, ध्यान से पढ़ा। लूसीफर ने पंख उड़ा करके ऊपर नहीं चढ़ा,
आणि लुसिफरने पंख वर करून तो वरती नाही गेला सिर्फ मन में कहा था, आणि त्याने फक्त आपल्या मनामध्ये म्हटलं होतं उन्होंने मन में विचार किया था। आणि त्याने आपल्या मनामध्ये फक्त विचार केले प्रियो, उसकी मन की उस विचार उसको नीचे गिराया, आणि त्याच्या मनाच्या विचाराने त्याला खाली पाडलं उसको अशुद्ध गिना गया। आणि त्याला अपवित्र असं जोमण्यात आलं. कितने लोग समझ में आया? आमेन समझ में आ रहा है क्या? आमेन. है लूसीफर ने कोई मानो उड़ करके उधर जा करके बैठने की कोशिश किया, आणि लुसिफर उठून त्याने वरती जाऊन त्या सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न केला का? सिर्फ मन में ऐसा विचार किया था। आणि त्याने फक्त आपल्या मनामध्ये विचार केला होता. Praise the Lord. Praise the Lord. तो मतलब प्रियो, हमारे अंदर आपको मालूम है पहला कोरिन्थी 4 अध्याय का 5 वचन में लिखा है कि प्रभु हमारे विचारों को न्याय करने वाला एक दिन है। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभु आपल्या विचारांचा न्याय करण्याचा एक दिवस आहे. संगति में आने के बाद कितने लोग कितना विचार किया, गिनती नहीं। आणि संगतीमध्ये आल्यानंतर कितीतरी लोकांनी कितीतरी काय काय विचार केले त्याचे काही मोजमाप नाही. सही बात है, खरं आहे. हाँ पढ़िए उसको। इसलिए जब तक प्रभु न आए, समय से पहले किसी बात का न्याय न करो। वही अंधकार की छिपी बातें ज्योति में दिखाएगा और मनों के अभिप्राय को देखा, मनों की अभिप्राय या मनों की विचार को प्रकट करेगा। हाँ। तब परमेश्वर की ओर से हर एक की प्रशंसा होगी। रोमियो 2 का 16 भी पढ़ना। रोम त्याचा 2 अध्याय 16 वचने वाचा. जिस दिन परमेश्वर मेरे सुसमाचार के अनुसार हाँ, यीशु मसीह के द्वारा मनुष्य की गुप्त बातों का न्याय रहेगा मनुष्य की गुप्त बात, मतलब दिल के अंदर कोई किसी को नहीं मालूम, पति को नहीं मालूम, पति को नहीं मालूम, बच्चों को नहीं मालूम, माँ बाप को नहीं मालूम, मंडली की प्रभु के अगुआ को नहीं मालूम, तो मंडली की विश्वासी भाई बहनों को नहीं मालूम, और जो किसको मालूम? प्रभु को। आणि मग प्रभू आपल्या गुप्त गोष्टींचाही न्याय करणार आहे की त्या गोष्टी ज्या आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला किंवा प्रभूच्या दासाला कोणालाही माहिती नाही, पण कोणाला माहिती तर त्या प्रभूला माहिती आहे. प्रियो, हमारे अंदर कोई भी प्रकार का ऐसा जो प्रभु के सामने बुरा है, पाप है, हमें उसका सजा उड़ाना पड़ेगा, ऐसा कोई बात का घुसने नहीं देना. आणि प्रभूच्या दृष्टीने पाप आहे अशी कुठलीही गोष्ट आपल्या हृदयामध्ये प्रवेश करू देऊ नका. बहुत सावधान रहना प्रियो, खूप सावध राहा. है ना. जब जोसेफ का भाई लोगों ने जोसेफ को दूर से देखते ही उन्होंने मन में एक प्लान बना करके आपस में चर्चा किया. आणि योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरूनच येताना आपल्या मनामध्ये अशी एक योजना आखली उन्होंने मला क्या आलोचना किया, आणि त्यांनी काय आपसामध्ये संमती केली. है ना. उत्पत्ति किताब उसका 37 अध्याय का 18 वचन. आणि उत्पत्ती त्याचा 37 अध्याय त्याचं 18 वचन. जो ही उन्होंने उस पर दूर से आते देखा, हाँ। तो उसके निकट आने से पहले ही हाँ। उसने मार डालने का षड्यंत्र रचा। एक मार डालने का षड्यंत्र रचा. आणि त्या योसेफाला मारून टाकण्याची त्यांनी एक कल्पना किंवा योजना बनवली एक बुरी आलोचना बनाया. आणि एक वाईट योजना त्यांनी बनवली. देखो, उसमें वो सारे भाई लोग एक हो गया. आणि त्याच्यामध्ये सगळे भाऊ एक झाले. इतना ही नहीं, एवढंच नाही, इसके बाद में उसका 37 का 27-28 वचनों में आणि 37 अध्याय त्याच्या 27-28 वचनामध्ये जोसेफ को आओ हम उसे इश्माएलियों के हाथ दे डालें हाँ। और अपना हाथ उस पर न उठाए, हाँ। क्योंकि वह हमारा भाई और हमारी ही हड्डी का और मांस का है। हाँ। और उसके भाइयों ने उसकी बात मान ली. हाँ। तब मिद्यानी व्यापारी उधर से होकर उनके पास पहुंचे. हाँ। अतः यूसुफ के भाइयों ने उसको उस गड्ढे में से खींच के बाहर निकाला. हाँ। और इश्माएलियों के हाथ चांदी के 20 टुकड़े में दे दिया. देखिए, उन लोग योसेफ को भेज डालने में भी एक बना. आणि ते योसेफाला विकण्यामध्ये सुद्धा एक मन केलं. अब देखिए, बघा, बुरी बातों के लिए लोग ज्यादा इकट्ठा होने में एक मन होने के लिए वो लोग तैयार है. आणि वाईट गोष्टी करण्याकरता जास्त लोक एकत्र येतात आणि एक मन होता. एक बात मैं बताऊं एक गोष्ट सांगू, प्रियो, अगर आप प्रभु का चुना हुआ व्यक्ति है तो आणि त्यानो प्रभूचे तुम्ही निवडलेले आहात तर कितनी लोग आपके खिलाफ में कितना योजना बनाने दो, वो योजना
प्रभु आपके लिए और उनके लिए भी शायद भलाई में बदले. आणि कितीही लोकांनी कितीही तुमच्या विरोधामध्ये वाईट कल्पना करू द्या, वाईट योजना बनवू द्या, प्रभू त्या सगळं योजना तुमच्या करता आणि कदाचित त्यांच्या करताही चांगल्यामध्ये रूपांतरित करेल. क्योंकि प्रभु की आलोचना पूरा होगा. कारण देवाची योजना पूर्ण होईल. योसेफ के बारे में प्रभु की एक आलोचना है. आणि योसेफा संबंधाने देवाची एक योजना आहे. इनके भाई लोग आकर के उनको दंडोत करेगा. आणि त्याचे भाऊ लोक येऊन त्याला नमन करतील. बोलने का था सांगायचं ये तात्पर्य, जोसेफ उनका सबके छोटा भाई है, लेकिन ये उन पर सब पर राज करेगा. आणि योसेफ त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान आहे, पण तो त्या सगळ्यांवर अधिकार गाजवेल. परंतु उन्होंने जब भी इस योसेफ को गड्ढे में डाला, ऐसा नहीं सोचा. आणि त्यावेळेला त्यांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं, त्यावेळेला हा विचार त्यांना नाही आला. योसेफ को गुलामी में भेजा, उस अभी में भी ये योसेफ के बारे में इसने जो स्वप्न बताया वो स्वप्न इनके जीवन में पूरा होगा, उन्होंने कभी नहीं सोचा. आणि मग योसेफा संबंधात त्यांनी हा विचार केला नाहीये की ज्या वेळेला त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं की याने जे स्वप्न पाहिलेले आहे ते स्वप्न खरं होईल. उन लोग बोला योसेफ को प्रभु ने बोला होगा तो भी प्रभु का वो बात पूरा नहीं होगा. आणि मग ते असे म्हटले, योसेफाला प्रभूने जरी बोललं असेल तरी प्रभूचं ते बोलणं पूर्ण होणार नाही. लेकिन प्रियो क्या हम देखता है, आणि प्रियांनो आपण काय पाहतो, प्रभु की आलोचना पूरा होगा. आणि प्रभूची वाणी पूर्ण होईल. प्रभु ने जिसके बारे में जो सोचा उसके खिलाफ में कितने लोग कितनी प्रतिबंध आने दो, परंतु प्रभु की आलोचना पूरा होगा. आणि मग प्रभूच्या योजनेच्या विरोधामध्ये कितीही लोकांनी त्याच्या विरोधात योजना करा, पण तरी सुद्धा फक्त प्रभूची योजना पूर्ण होईल. ये जोसेफ की बहुत बात बोलने के लिए, लेकिन मैं शॉर्ट में बोलता हूँ, जोसेफ के जीवन में पूरा हुआ है कि नहीं. आणि खूप काही बोलण्यासाठी आहे, पण फक्त थोडक्यात सांगतो, योसेफाच्या जीवनामध्ये ते पूर्ण झालं का नाही. जोसेफ का भाई लोगों ने भी कभी ऐसे नहीं सोचा. आणि योसेफाच्या भावांनी सुद्धा कधी असा विचार केला नाही. प्रियो, हमारे लिए अच्छा सोचने वाले एक पिता है. आणि मित्रांनो, आपल्या करता चांगला विचार करणारा एक पिता आहे. उसका हमेशा हमारे बारे में सोच अच्छाई के लिए. आणि त्याची नेहमी आपल्या संबंधाने विचार चांगल्या करता आहे. लेकिन उसके लिए उसको कई प्रकार का मुसीबतों में कष्ट में शायद गुजरना पड़ता होगा. आणि मग कदाचित त्याच्या करता त्याला पुष्कळ प्रकारच्या कष्टातून जावं लागेल. पवित्र लोग हमेशा याद रखने के लिए, कष्ट में दुख में याद रहने के लिए मैं दो शब्द आपको हमेशा बजाता हूँ और एक बार याद दिलाता हूँ. आप दुख में, कष्ट में, प्रतिकूल में निराश नहीं होना प्रियो. आणि प्रियांनो, जे पवित्र लोक दुःख, कष्ट आणि संकटामध्ये, निराशेमध्ये जातात, त्यांच्याकरता मी नेहमी दोन वचनं सांगत राहतो आणि आताही सांगणार आहे. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेले राहता, अशांतीमध्ये राहता, दुःखामध्ये राहता, त्या वेळेला तुम्ही तशा प्रकारच्या अशांतीमध्ये नका राहू. आपको इतना मालूम होना चाहिए कि आप प्रभु का चुना हुआ, एक उद्धार पाया हुआ प्रभु का बेटा है, बेटी है. आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीव राहायला पाहिजे, तुम्ही तारण प्राप्त झालेले परमेश्वराचा मुलगा किंवा परमेश्वराची मुलगी आहात. ऐसा है तो असं आहे तर प्रभु का वचन कहता है. प्रभूचं वचन सांगतं. यिर्मयाह उसके 29 का 11 वचन. यिर्मया त्याचं 29 अध्याय त्याचं 11 वचन. क्योंकि यहोवा की यह वाणी है कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय में करता हूँ उन्हें मैं जानता हूँ. वे हानि के नहीं वरन कुशल की है और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. देखा प्रियो, एक बात जानना, हमारे स्वर्गीय पिता का हमारे बारे में जो भी योजना है, जो भी प्रभु का विचारधारा है प्रियो, वो हमारे के लिए भलाई के लिए है. हमारे जीवन में कष्ट तकलीफ आएगा तो भी प्रभु बोलते हैं आखिर में तुम्हारा इच्छा पूरा हो जाएगा. आणि देवाची आपल्या संबंधाने ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या काही आपल्या चांगल्या करताच आहे. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये यश प्राप्ती होईल. रोमियो 8 अध्याय का 28 वचन. रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 28 वचन. हम जानते हैं कि जो लोग परमेश्वर से प्रेम रखते हैं उनके लिए सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करती है, अर्थात उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए गए हैं. देखा, प्रभु की इच्छा के अनुसार बुलाए हुए लोगों के जीवन में आने वाला हर एक बात मिलकर के आखिर में प्रभु का वचन कहता है भला ही होगा प्रियो. आणि देवाच्या वचनाच्या अनुसार निवडलेल्या लोकांच्या जीवनामध्ये शेवटी सगळ्या गोष्टी या चांगल्या करताच होतील. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, अगर आप अभी अगर निराश रहता है तो उसका मतलब क्या है कि एक प्रकार आपको प्रभु में विश्वास नहीं हो बात का, वो एक प्रूफ है. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अजूनही निराश राहता याचा अर्थ काय की तुम्हाला देवाच्या ह्या वचनावर
विश्वास किंवा भरोसा नाही. प्रभु के लोग निराश रहना चाहिए, आणि प्रभूच्या लोकांनी निराश राहायला पाहिजे का? दुखी रहना चाहिए. दुःखी राहायला पाहिजे का? अरे बाइबल बार बार कहता है तुम प्रभु में आनंदित रहो. आणि बायबल वारंवार सांगतं की तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा. फिलिपियों 4:4. फिलिप त्याचा 4:4 और प्रभु का दास पौलुस कहता है कि मैं हर अवस्था में मारा तृप्त रहना सीखा है. आणि प्रभूचा दास पौलुस सांगतो की प्रत्येक अवस्थेमध्ये मी एक समाधानी राहायला शिकलेलो आहे. मैं बहुत अच्छा संतुष्ट हूँ. आणि मी खूप समाधानी आहे. फिलिपियों 4:12. फिलिप त्याचं 4:12. एक बात मैं आपको बताऊं, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू. प्रियो, अगर हम प्रभु में होते हुए संतुष्ट रहना नहीं सीखा है तो फिर अभी तक हमने क्या सीखा क्या? आणि प्रभूमध्ये राहतानाही आपण समाधानी जर राहणं शिकलो नाही तर मग आतापर्यंत आपण शिकलं काय? क्या सीखा काय शिकलो? है ना? मतलब आप उसका 12 पढ़ेंगे. आणि त्याचं फिलिप त्याचा 4:12 वाचा. हाँ. मैं दीन होना भी जानता हूँ हाँ. और बढ़ना भी जानता हूँ. हाँ. हर एक बात को हाँ. और हर एक बात और सब दशाओं में हाँ. मैंने तृप्त होना, भूखा हाँ, रहना वो सब और तृप्त होना. घटना सीखा. हाँ. पर हर एक उसमें तृप्त होने के लिए मैं सीखा है. आणि हाँ. प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी संतुष्ट राहणं मी शिकलेलो आहे. सच बोलो, इधर बैठा हुआ आप तृप्त है. आणि खरं सांगा, तुम्ही या ठिकाणी बसलेले संतुष्ट आहात का? आज का क्लास अगर आप ऐसा नहीं है तो उसके लिए दे रहा है. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या जीवनामध्ये संतुष्ट नाहीये तर आजचा हा क्लास त्याच्याकरता आहे. मैं आपको ये नहीं बोलता कि आपके जीवन में कोई परेशानी नहीं है, कष्ट नहीं है, तकलीफ नहीं, वेदना नहीं. मतलब आप चाहे तो मतलब कैंसर से भी तड़पना होगा, ऐसा कोई नहीं है. फिर भी ऐसा है तो भी. आणि मी असं नाही म्हणत की तुमच्या जीवनामध्ये कुठलं दुःख, संकट, परेशानी नाहीये, कुठला आजार नाहीये, असं नाही म्हणत. एक बात बताओ, एक गोष्ट सांगू. हर अवस्था में तृप्त रहना. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संतुष्ट राहा. और ये बात अगर हमारे जीवन में नहीं हुआ तो हम प्रभु का एक प्रकार हम निंदा करते हैं. आणि ही गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये नाहीये तर मग आपण प्रभूची निंदा करतो. एक सुंदर वचन मैं आपको इसके लिए पढ़ाना चाहता हूँ. आणि एक सुंदर वचन याच्याकरता मी तुम्हाला वाचायला सांगतो. नीति वचन का किताब उसकी 19:23. नीतिसूत्र 19:23. यहोवा का भय मानने से जीवन बढ़ता है हाँ. और उसका भय मानने वाला हाँ. ठिकाना पाकर सुखी रहता है. देखा, उसका भय मानने वाला ठिकाना पाकर सुखी रहता है. सुखी भर तृप्त रहता है. आमेन. आणि मग जो कोणी परमेश्वराचं भय बाळगतो तो संतृप्त राहतो. प्रियो, हमारे जीवन में हमें प्रभु में तृप्त रहना सीखना चाहिए. आणि आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी राहणं शिकायला पाहिजे. एक सच्चा प्रभु का भक्त का दिल में ये तृप्ति है. आणि एक खरा जो प्रभूचा भक्त आहे तो संतुष्ट आहे. इसका मतलब आज हमारे जीवन में हम दूसरे को देख करके मत जलना. आपको लगता होगा दूसरे के जीवन में समस्या नहीं, प्रियो आपसे भी बड़ा समस्या में वो गुजर रहा है, लेकिन वो प्रभु में तृप्त होना सीखा. इसलिए आपको लगता है कि वो इतना आनंदित क्यों? क्योंकि उसके जीवन में समस्या नहीं. ऐसा नहीं, आपसे भी 1000 गुना बड़ा समस्या है. आपका समस्या बहुत हल्का है, आप भी उड़ा सकता है. उसकी समस्या वही उड़ा सकता है. उसको प्रभु ने उत्तर मिल दिया है. आणि दुसरा एक व्यक्ती आनंदामध्ये राहिल्यानंतर तुम्ही त्याच्या संबंधाने आपल्या मनामध्ये द्वेष करू नका की माझ्या जीवनामध्ये एवढे संकट का आणि तो त्याच्या जीवनामध्ये आनंदी कसं काय. तर तो त्याच्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहे ते तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटाच्या खूप पटीने जास्त आहे, पण त्याने आपल्या जीवनामध्ये त्याच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं शिकलेलं आहे, म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये आनंदी आहे. त्याच्या जीवनाचे असणारे दुःख, संकट फक्त तोच उचलू शकतो. तुम्ही त्याच्या जीवनाचे संकट नाही उचलू शकत. आपको मैंने बताया हुआ एक दृष्टांत आपको याद होगा. तुम्हाला सांगितलेलं एक दृष्टांत तुम्हाला आठवत असेल. एक बार एक प्रभु का दास ने प्रभु को कंप्लेंट किया. आणि एकदा एका प्रभूच्या दासाने प्रभूला तक्रार केली. प्रभु, आपने मेरे लिए इतना तकलीफ दिया है, मैं ये क्रूस को उड़ा नहीं सकता. आणि हे प्रभु, तू माझ्या जीवनामध्ये एवढे संकट पाठवलेले की आता हा वधस्तंभ मी नाही उचलू शकत. तो प्रभु ने बोला, आज मैं दुनिया में जितने लोगों को दिया है उनका सबका क्रूस का मैं क्रूस आपको दिखाता हूँ. आप ऐसा करो, मैं आपको एक क्रूस के कमरे में लेकर जाता हूँ. आणि मग जगामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये असणारा जो वधस्तंभ म्हणजे जी संकट आहे ती सगळी संकट मी तुम्हाला दाखवतो. एक रूम मध्ये घेऊन जातो की तो रूम वधस्तंभाचा रूम आहे. उधर ये क्या है कि उधर वो जो
नासिक मंडली के सबका क्रूस नहीं पड़ा है। आणि नाशिकच्या मंडळीच्या सगळ्यांचे वधस्तंभ त्या खोलीमध्ये आहे. दूसरे के पास क्यों जाऊ, अपना ही मंडली को लेते हैं। आणि इतरांचं का उदाहरण देऊ, आपल्याच मंडळीचं उदाहरण देतो. अभी प्रभु ने बोला कि तू अपना क्रूस नहीं छोड़ दो, और मैंने इसमें कौन सा क्रूस उड़ाना चाहता है। आणि मग प्रभूने म्हटलं की तू आपला जो वधस्तंभ आहे तू इथं सोडून दे, आणि यापैकी कुठला वधस्तंभ तुला उचलायचा इच्छा आहे. उसने सोचा प्रभु का दास हमेशा खुशी रहता है, क्रूस बहुत हल्का रहेगा। वो जाकर वो भाग करके देखा झूमी हो वो क्रूस उड़ाने की कोशिश की। आणि मग त्याने असा विचार केला, प्रभूचा दास खूप खुश राहतो, प्रभूच्या दासाचा क्रूस जो आहे वधस्तंभ आहे तो हलका असेल म्हणून त्याने पाहिलं तर टॉमी आणि मग तो वधस्तंभ उचलायचा प्रयत्न केला. सबका क्रूस में नाम लिखा है, आणि सगळ्यांच्या वधस्तंभावर त्याचं नाव लिहिले. तो प्रभु का दास हमेशा बहुत खुशी रहता है भाई। आणि प्रभूचा दास नेहमी खूप खुश राहतो. प्रभु का दास को क्या तकलीफ है, एक प्रचार करने का, बाकी क्या है। आणि प्रभूच्या दासाला काय त्रास आहे, फक्त एक प्रचार करायचा. वो उसने सोचा वही क्रूस अभी मैं कल से वही ले लूं। आणि त्याने विचार केला आता तोच वधस्तंभ मी घे. वो भाग करके जा करके वो क्रूस उड़ाने की कोशिश किया। आणि पळत जाऊन तो वधस्तंभ उचलायचा त्याने प्रयत्न केला. तो है। हलतच नाही. अरे बाप रे, ये तो हमने सोचा ये तो बड़ा सोने का क्रूस है, ये सोने का क्रूस तो हल्का रहेगा, लेकिन अभी ये बहुत भारी है भाई। आणि मग मी तर विचार केला हा सोन्याचा वधस्तंभ आहे, हा खूप हलका असेल, पण हा तर खूप वजनदार आहे. चलो उसको छोड़ दिया। चला ते सोडून दिलं. दूसरा अतुल 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 का नाम लिखा है। आणि मग दुसरे जे आहे ते अतुल ब्रदरचं नाव लिहिलेलं आहे. चलो वो तो हमेशा आनंदी दिखता है। आणि तो तर नेहमी आनंदी राहतो. मैं परिभाषा में भी बहुत जोर से परिभाषा करता है। आणि हे भाषांतर करतानाही खूप जोरात भाषांतर करतो. तो इतना दिक्कत है तो वो नहीं करता ऐसा। आणि याचा अर्थ आहे तर मग त्याच्या जीवनामध्ये काही त्रास नसेल. जाकर के वो उड़ाया, आणि जाऊन तो उचलला, वो बिल्कुल नहीं हिलता आणि तो अजिबात नाही हालत. है। उसने बोला, ये कैसे क्या। आणि हे कस काय. चलो मेरा प्रभु का दास का पत्नी का उड़ाया तो बेसी। मग प्रभूच्या दासाची जी बायको आहे तिचा उचलू. वो जाकर के देखा तो वो भी इसी प्रकार हिलता ही नहीं। आणि ते जाऊन पाहिलं तर तो पण इतका जड आहे की हलतच नाही. Praise the Lord। कई लोगों का कोशिश किया, खूप लोकांचा प्रयत्न केला, आखिर में एक मिला, आणि शेवटी एक भेटला, हल्का था, आणि तो थोडा हलका होता. एकदम हल्का, एकदम थोड़ा हल्का. नहीं मतलब एकदम हल्का। आणि एकदम असा हलका होता तो. एक हाथ से उड़ाया, आणि एका हाताने उचलला. अब तो जान लिया। आणि तुम्हाला तर समजलं. वो प्रभु बोला, आणि तो प्रभूला म्हटलं, प्रभु मैं ढूंढ रहा था ये ओके, आणि प्रभू मी जो शोधत होतो तो मला हा भेटला, हा मला चालेल, वो ये मेरे लिए चलेगा। आणि हा माझ्या करता चालेल. प्रभु ने क्या बोला, आणि प्रभूने काय म्हटलं, मेरे प्यारे बेटा है बेटी। आणि हे माझ्या मुला, प्रिय मुली. उसमें किसका नाम लिखा देखो, आणि त्याच्यावर नाव कोणाचं आहे बघ. उसी का ही नाम, त्याचंच नाव होतं. उसने ही छोड़ा था। आणि त्यानेच ते सोडला होता. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो एक बात याद रखना, पहला कोरिन्थी 13 आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 13 वचन. तुम किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े आमीन. जो मनुष्य के सहने से हाँ। परमेश्वर सच्चा है हाँ। और वह तुम्हें सामर्थ से बाहर परीक्षा में न पड़ने देगा। हाँ। और इस परीक्षा के साथ निकाल करेगा। आमीन. तुम सह सको। हो Lord. ले लिया। हालेलुया. ये वचन सुनने के टाइम पर आपको क्या लगता है प्रियो, आणि वचन ऐकत असताना तुम्हाला काय वाटतं प्रियांडो. अगर आप उड़ाता है तो आपको आप क्या बोल रहे हैं मालूम है, प्रभु को भी मालूम नहीं मैं किस तरह मुसीबतों में है, मैं इतना भार ले करके मैं मर रहा हूँ, मैं अभी मर जाएगा, मेरे को मरना अच्छा है। प्रभु को नहीं मालूम क्या। आणि मग तुम्ही कसा कुरकुर करत राहता की प्रभूला माहिती नाही माझ्या जीवनामध्ये किती त्रास संकट आहे आणि किती प्रकारच्या क्लेशामधून मी जात आहे, आता मी मरून गेलेला माझ्यासाठी चांगलं आहे. तुमचे संकट प्रभूला ठाऊक नाही का. वो प्यार से आकर बोलता है, आणि प्रभू प्रेमाने येऊन म्हणतो, मेरे प्यारे बेटे मैं तुझे उतना ही दिया जो आप ले सकते हो, उससे बहुत कम। आणि मी तुझ्यावर तेवढंच दिलं जेवढं तू उचलू शकता, पण त्याच्याही पेक्षा कमी दिलंय. आपको कभी लगता है कि आपको मानो ज्यादा दिया, ज्यादा प्रभु कभी देगा नहीं। आणि तुम्हाला असं वाटतं का तुमचं ओझं खूप जास्त आहे, प्रभू जास्त देणार नाही. प्रियो प्रभु हमारे जीवन में
हमारे जीवन से, हमारा जो शरीर से गिरने वाले एक बाल का हिसाब रखता है, फिर आपका जीवन के परीक्षा का हिसाब नहीं लेता। आणि आपल्या डोक्याच्या एका केसाचाही प्रभू हिशोब ठेवतो, मग तुमच्या जीवनाचा तो हिशोब ठेवणार नाही का? देखो, आपका प्रभु इतना रक्षा करता है, आपको मालूम है आपको चारों तरफ 3 पहरा है आणि प्रभू तुमचं एवढं रक्षण करतो, तुमच्या चौबाजूने 3 पहारे करिये. है ना। ईयोब की किताब में आप लोगों ने पढ़ा होगा, याद होगा आपको। आणि योबाच्या पुस्तकात तुम्ही वाचला असेल, जय. तुम्हाला आठवत असेल. शैतान खुद मला गवाही देता है। आणि सैतान स्वतः अशी साक्ष देत आहे. उसका 10 पढ़ना, आणि त्याचा पहिला अध्याय त्याचं 10 वचन, योग पहिला अध्याय 10 वचन. क्या तुमने उसकी और उसके घर की और जो कुछ उसका है हाँ। उसके चारों ओर बाड़ा नहीं बांधा? हाँ। तूने तो उसके काम पर राशि दी है। बस मानव कितना बड़ा है? 3 बड़ा। आणि 3 प्रकारचे कोट आहेत. और भक्तों के जीवन में ये 3 बड़ा प्रभु हमारा हमेशा बांध कर। आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये प्रभू असे 3 प्रकारचे कोट ठेवतो. प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड. आपकी, आपका घर की और आपका संपत्ति की। आणि तुमचं, तुमच्या घराचं आणि तुमच्या संपत्तीचं. प्रियो, प्रभु का अनुमति बिना आपका जीवन में भी कोई भी प्रकार का त्रास, बीमारी, तकलीफ प्रभु का परमिशन बिना नहीं आएगा। आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभूच्या परवानगी खेरीज कुठल्याही प्रकारचं संकट, कुठल्याही प्रकारची परीक्षा येणार नाही. आपका घर में भी प्रभु की परमिशन बिना कोई दुश्मन या चोर घुस नहीं सकता। आणि तू प्रभूच्या परवानगी खेरीज तुमच्या घरामध्ये कोणी चोर येऊ शकणार नाही. अब हमारे में कई लोग घर में सोना रह करके बोलता है, हम सोना पहनता नहीं, हमारे पास सोना नहीं, इसलिए प्रभु चोर को भेज देता है। सोना नहीं है ना, चोर लेकर जाता है। आणि काही लोक काय म्हणतात की आम्ही सोनं घालत नाही आणि आमच्याकडे सोनं नाहीये, पण हे प्रभूला माहिती राहतं म्हणून प्रभू काय करतो, सोनं नाहीये ना, ठीक आहे, मग प्रभू चोराला पाठवून देतो आणि ते सोनं चोरी करायला लागतो. अरे वो प्रभु का काम के लिए दिया होता तो कितना अच्छा होता था, भंडार में स्वर्ग में मिलता था। आणि प्रभूच्या कामाकरता जर ते दिलं असतं तर किती चांगलं असतं, ते स्वर्गामध्ये भेटलं असतं. अरे एक बार एक जगह पर चोरी हो गया, आणि एकदा एका घरात चोरी झाली अपना ही मंडली के लोग था। आणि आपल्याच मंडळीचे लोक होते. तो वो लोग हमेशा बोलता था हमारे पास सोना नहीं, आणि ते नेहमी म्हणायचे आमच्याकडे सोनं नाही. और वो लोग गाँव गया, आणि ते गावाला गेले और चोर आया पूरा सोना लेकर गया। आणि चोर आला आणि सगळं सोनं चोरून नेलं. जब मतलब मैं भी उधर गया, आणि मी पण तिथे गेलो मेरे को पुलिस वाले ने पूछा, आणि मला पोलिसांनी विचारलं, मतलब आपको मालूम है कि लोगों के पास कितना तोला सोना था? आणि तुम्हाला माहिती का यांच्याकडे किती तुळे सोनं होतं? मैं बोला सर सोना, लोग सोना नहीं पड़ता। आणि मी त्यांना म्हटलं साहेब ते सोनं नाही घालत. पुलिस ने क्या बोला मालूम है? आणि पोलिसांनी काय म्हटलं माहिती का? क्या आपको क्या मालूम, वो लोग जो आए ना सिर्फ सोना ही लेकर गया, इतना तोला लेकर गया। आणि ते पोलीस मला म्हटले तुम्हाला काय माहिती नाही, चोर आले ते फक्त एवढे तोळं सोनं घेऊन गेले. प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड. मेरे को अभी फोन करके पूछो, आणि मला म्हटले आता फोन करून विचारा. और उन्होंने डेपी निकाल कर दिखाया, डेपी डेपी सोने का डेपी उन्होंने छोड़ कर गया, उनको सोना चाहिए। आणि तो डब्बा त्यांनी मला दाखवलं, ते डब्बा सोडून गेले, फक्त सोनं घेऊन गेले. ओ प्रियो, जिस डेपी पे देखा था वो डेपी तक मेरे को पुलिस ने दिखाया, और उनको क्लियर मालूम है कौन चोरी किया, कितना चोरी मिला, ये भी उनको मालूम। आणि त्यांनी ज्या ज्या डब्यातलं सोनं घेऊन गेले ते सगळे डब्बे त्यांनी मला दाखवले. पोलिसांना हे पण माहिती आहे की कोण चोर होते आणि किती सोनं घेऊन गेले. ये सब ये लोग चोरों को मालूम पड़ते रहते हैं। आणि हे सगळे चोरांसंबंधाने पोलिसांना माहित राहतं. तो हमारे में औरंगाबाद में मोटरसाइकिल चोरी होता है, तो मतलब वो पुलिस को मालूम पड़ता है ना, तुरंत पुलिस बोलता है पैसा दे दिया तो तुरंत मिल जाएगा। मतलब चोर जहाँ से चोरी किया उनके हटे में वो उधर से छुड़ा करके देता है, इतना इन लोगों के साथ मेल रहता है। आणि मग औरंगाबाद मध्ये जर एखादी मोटरसायकल चोरीला गेली आणि एखाद्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार घेऊन गेला तर ते पोलिसाला माहिती राहतं कुठल्या एरिया मधून जर मोटरसायकल गेली तर ती कोणी चोरली. तो म्हणतो तू पैसे दे, मोटरसायकल भेटून जाईल. यो एक बात जानना, रेणू एक गोष्ट जाणार, आपका घर में भी चोर नहीं घुसेगा जब तक प्रभु परमिशन ना दे। आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा चोर येणार नाही जोपर्यंत परमेश्वर परवानगी देणार नाही. आपका संपत्ति कोई लूट नहीं सकता, आणि तुमची संपत्ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही, उसमें नजर नहीं लगा आणि सकता। त्याच्यावर कोणी नजर नाही ठेवू शकत. एक बार मैं गलती से सप्लाई डिपो में ऑफिस बंद करके आ रहा था, बात करते करते गेट पर थोड़ा रुक गया, और कम से कम मतलब 40-50 हजार रुपया, आपको
आपको मालूम है कब कब आते हैं? एक ही इंच में है। मैं टेबल पर छोड़ करके आ गया, भूल गया वो लेना। आणि मी सप्लाय डेपो मध्ये ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला मी ती रूम बंद करून ज्या वेळेला घरी आलो आणि ज्या वेळेला गेटवर आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की 1988 सालची गोष्ट आहे की त्यावेळेला 40,000 रुपये जे आहे ते मी टेबलवर विसरून आलो. मैं इधर आने के बाद दूसरा दिन याद आया, आणि इथं घरी आल्यावर मला दुसऱ्या दिवशी लक्षात आलं मैं बोला गया, आणि मी विचार केला आता ते गेले. प्रभु को प्रार्थना किया। प्रभूला प्रार्थना केली जब मैं उधर गया, आणि ज्या वेळेला मी तिथं गेलो ध्यान रहेगा था वहां पर आणि जिथे ठेवलं तिथंच होते. प्रभु जाने नहीं दिया प्रभु। प्रभूने ते जाऊ नाही दिलं. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. कि प्रभु को मालूम है ये मेरे दास ने देखा है, तो प्रभु ने दूध भेज करके उस पर किसी का नजर होने नहीं दिया। आणि प्रभूला ठाऊक आहे माझ्या दासाने ठेवलेले आहे आणि प्रभूने त्याचे स्वर्गदूत पाठवले आणि त्याला कोणाला चोरी करू दिले नाही. गलती हमारे हुआ, आणि चूक माझी झाली लेकिन फिर भी प्रभु ने उसको संभाला। आणि तरी प्रभूने ते सांभाळले. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. है ना, हमारा अब्राहम से गलती हुआ, आणि अब्राहमाकडून चूक झाली लेकिन प्रभु ने संभाला। आणि प्रभूने सांभाळलं. प्रभु संभालता है, प्रभू सांभाळतो हमारा प्रभु संभालता है। आणि आपला प्रभू सांभाळतो. बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? प्रभु का हमारे प्रति इस प्रकार का कम से कम 3 वादा है। आणि आपल्या संबंधाने प्रभू आपलं रक्षण करण्याकरता 3 प्रकारचे कोट ठेवलेले आहे. प्रभु परमिशन देते ही भी ना शैतान बोलता है मैं जाना चाहा, मैं उसका संपत्ति लूटना चाहा, मैं उसका घर में जाना चाहा, मैं उसका शरीर को मैं बीमारी डालना चाहा, क्या करूं? तूने वाड़ा डालकर रखा ना। आणि मग या ठिकाणी सैतान देवाला असं म्हणत आहे की मी योबाकडे गेलो, त्याच्या शरीराची हानी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्याच्या संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, पण मला कशातही यश आलं नाही. काय करणार? तू त्याचा रक्षण कोट झालेला आहे ना. Praise the Lord। जहां तक प्रभु परमिशन देगा वहां तक वो आपको परीक्षा में भी डाल सकता है। आणि जिथपर्यंत प्रभू परवानगी देईल तिथपर्यंत प्रभू तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा पाडेल. और प्रभु को मालूम है मेरे दास और मेरे दासी को मैंने कितना अनुग्रह दिया, उसकी अंदर का ही समस्या देगा, नहीं तो प्रभु को मालूम है ये विश्वास से कर जाएगा। आणि प्रभूला माहिती आहे की माझ्या प्रभूच्या दासामध्ये दासीमध्ये किती सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या अनुसारच परीक्षेमध्ये देईल. त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर प्रभूला माहिती आहे की हा खाली पडेल. आप 10वीं की परीक्षा देने के लिए जा रहे हैं और आप बोलता है मेरे को ना 1:1:1 2:1:2 ऐसा मेरे को दे दो, मेरे को बड़े बड़े मतलब हिसाब करने के लिए मत दो, बोलेगा तो ऐसा नहीं होगा। वो तो 1 क्लास का परीक्षा आपको 10 क्लास में आने के बाद मैं उसकी स्टैंडर्ड लेवल करेगा। आणि मग तुम्ही 10वीची परीक्षा द्यायला जाता आणि तुम्ही म्हणता की मला 1:1 द्या किंवा 1:2 द्या, अशा प्रकारचे गणित द्या. असं नाही. असं जर तुम्ही 10वीची परीक्षेला जाताय आणि तुम्ही पहिलीच्या परीक्षेमध्ये राहणाऱ्या पोरांचे तुम्ही प्रश्न मागताय तर तसं नाही होणार. क्या समझे? समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? आज भी जो वचन सुना ना, निकलते ही परीक्षा आएगा। आणि आजही तुम्ही जे वचन वाचलं ना, तुम्ही बाहेर गेल्या गेल्या परीक्षा येईल. हाँ, कई लोग है ना ये भी परीक्षा में आएगा, कई लोग को मालूम नहीं। आणि काही लोकांना माहित नाही की याची पण परीक्षा होणार आहे. जो यहाँ पर सीख करके जा रहा ना, जाते इधर से दरवाजा से बाहर जाते ही शुरू हो जाएगा। आणि जे तुम्ही इथून शिकून जात आहे ना, इथून बाहेर गेल्या गेल्या ते सुरू होईल. इसलिए कई लोग क्या सोचता है कि परीक्षा 10 साल के बाद में आएगा, नहीं तो 2 साल के बाद में आएगा, अभी तो भी सीखा हो, मतलब अच्छा बात है ऐसा बोल के जाता है, लेकिन तुरंत परीक्षा आता है तो फेल हो जाता है। आणि मग काही लोक काय म्हणतात की 2 वर्षानंतर 10 वर्षानंतर परीक्षा येईल आणि म्हणून इथून जाताना ते सगळं विसरून जातात. Praise the Lord। Praise the Lord. आप दो का ना खाना भी। फसू नका. मेरी और आपके बारे में प्रभु की एक योजना है, तुमच्या आणि माझ्या संबंधाने देवाची एक योजना आहे. और वो योजना क्या मालूम है ना? आणि ती योजना काय माहिती ना? हमें पुत्र के जैसा बनाना है, आणि आपल्याला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचं बनवणं आहे. वो पहुंचने तक हमारे जीवन में शोधना आते रहेगा। आणि त्या रूपापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या जीवनामध्ये परीक्षा येत राहतील. उसमें आप डरना नहीं। त्याच्यामध्ये घाबरू नका. बहुत बात है, मैं तीसरा वो विषय पर नहीं जा रहा हूँ क्योंकि टाइम देख करके मैं इधर ही स्लो कर रहा हूँ। आणि तिसऱ्या विषयाकडे मी जात नाहीये कारण वेळ बघून मी याच ठिकाणी स्लो जात आहे. आप प्रभु में चलते हुए कोई भी विषय आपके जीवन में आएगा,
लेकिन आपका मन में एक गलत विचार आने के लिए आप अनुमति ना दें। आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही परीक्षा आल्या तरी सुद्धा एक चुकीचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका आपके दिल के विचारों के कारण आप थक न जाए। आणि तुमच्या मनाच्या विचारामुळे तुम्ही थकू नका आपको मालूम है बहुत सामर्थ प्रदान करने वाला एक वचन है इब्रानियों 12:3। आणि इब्रिकरांचं पत्र 12 अध्याय त्याचं 3रं वचन क्योंकि कई बार हमारे जीवन में जो थकावट लाने वाला भाग अंदर है। आणि पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये थकलेली अवस्था आणण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या आतमध्ये आहे. हाँ वो हाँ ध्यान करो हाँ इसलिए उस पर ध्यान करो जिसने अपने विरोध में क्या? पापियों का इतना विरोध सह लिया हाँ। कि तुम तुम निराश होकर साहस न छोड़ दो। हाँ माना अंदर कमजोर ना होने देना, अंदर याव बांधना, अंदर बल पाना, अंदर की बात बहुत बड़ी बात है। आणि आपण आतमध्ये दुर्बल होऊ नका तर आतमध्ये सामर्थ्य प्राप्त करा कारण आतमध्ये जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे रोज हमें पितरी मनुष्य में बल प्राप्त करना आणि दररोज आंतरिक मनुष्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करत जा है ना। एफएससी 3 का 16 वचन। इपिस्कराचं पत्र 3 अध्याय त्याचं 16 वचन कि वह अपनी महिमा के धन के अनुसार हाँ। तुम्हें यह दान दे हाँ। कि तुम उसके आत्मा में अपनी भीतरी मनुष्यत्व देखा प्रभु की आत्मा में अपने भीतरी मनुष्य में सामर्थ्य पाकर सामर्थ्य पाना, भीतरी मनुष्य में सामर्थ्य पाना। आणि आंतरिक मनुष्यामध्ये तुम्ही सामर्थ्य प्राप्त करत जा प्रियो, आज बहुत लोगों की अवस्था क्या है, वो भीतरी मनुष्य में बहुत कमजोर है। आणि पुष्कळ लोकांची अवस्था काय आहे की त्यांचा आतमधला जो मनुष्य आहे तो दुर्बल आहे बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य वो माने एक सच्चा बाइबल मतलब स्टडी में, एक प्रार्थना जीवन में, संगति में सब जब मतलब कमजोर हो जाता है तब उनका भीतरी मनुष्य में कमजोरी आ सकती है। आणि मग एक मनुष्य ज्या वेळेला प्रार्थना जीवनामध्ये संगतीमध्ये आणि बायबल वाचण्यामध्ये दुर्बल होतो त्यावेळेला त्याचा आतला मनुष्य दुर्बल होतो प्रियो, हम दुनिया की बातों पर ज्यादा गौर देगा तो अंदर का मनुष्य कमजोर हो जाएगा। आणि जगाच्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तर आपला आतमधला मनुष्य जो आहे तो दुर्बल होतो जैसा दूसरा कुरिन्थी 4 का 16 वचन में प्रेरित पौलुस एक अच्छा सुंदर गवाही देता आणि है। दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय 16 वचनामध्ये प्रेषित पौल चांगलं उदाहरण देतो इसलिए हम यह नहीं छोड़ते हाँ। यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व हाँ। नष्ट होता जाता है हाँ। तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व हाँ। दिन प्रतिदिन हाँ। नया होता जाता है। हाँ प्रियो, दिन प्रतिदिन हमें यीशु मसीह की रूह में बदलते हुए, सामर्थ्य पाते हुए, मसीह के अनुरूप बनना, ये प्रभु में मुलाट पाया हुआ हर एक लोगों के प्रति प्रभु की इच्छा है। आणि दिवसेंदिवस आपला आंतरिक मनुष्य जो आहे तो प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये रूपांतरित होत जात शेवटी तो प्रभु येशू ख्रिस्ताप्रमाणे व्हावा ही प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे हमारे अंदर बुराई पाप रहेगा तो आणि आपल्या आतमध्ये जर पाप राहिलं तर यहाँ एक हेस्केल 7 अध्याय का 13 वचन में लिखा है, आणि एजकेल 7 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय जो बुराई में जीवन बिताता है आणि जो पापामध्ये जीवन तो जगतो कभी भी बल नहीं पकड़ेगा। आणि तो कधीही सामर्थ्य प्राप्त करणार नाही प्रियो, आज आत्मिक जीवन में एक सही प्रकार का दौड़ क्यों नहीं हो पाता? आणि आज आत्मिक जीवनामध्ये योग्य प्रकारे धाव का नाही धावू शकत कारण मालूम है, त्याचं कारण माहिती आहे मैं पाव में जीता है, आणि ते पापामध्ये जीवन जगतात वो हमें धोखा देगा। आणि ते आपल्याला फसवतील अपने आप को परख, आपण स्वतःला पारखा अपने आप को जान चुका। आपण स्वतःला पडताळा आज मेरा जीवन कैसा है आज माझं जीवन कसं है आहे ना? मेरे भीतरी मनुष्य में मैं सामर्थ्य पाते जा रहा है कि नहीं? आणि माझ्या आंतरिक मनुष्यामध्ये मी सामर्थ्य प्राप्त करत आहे का मेरा हृदय में मतलब प्रभु की उस भावना, इच्छा, उसके अलावा या प्रभु का वचन, इसके अलावा कोई बात है क्या? आणि देवाची इच्छा याच्या व्यतिरिक्त माझ्या हृदयामध्ये दुसरं काही आहे का प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं तेरा दिल मेरे सामने सीधा नहीं। आणि तुझं मन माझ्या समोर सरळ नाही प्रियो, हम ये दुनिया का, दुनियादारी का कितना भी विचार, भावना, इच्छा लेकर चलेगा वो पूरा कभी नहीं होगा। प्रभु की इच्छा पूरा होगा। आणि या जगाच्या कितीही कल्पना आपण आपल्या हृदयामध्ये ठेवून चाललो कितीही योजना बनवल्या तर त्या पूर्ण होणार नाही तर फक्त देवाची इच्छा पूर्ण होईल Praise the Lord. प्रेज लॉर्ड बाकी भाग में प्रभु का आगमन देरी हुआ तो कल का क्लास में आपको बताऊंगा। आणि देवाच्या आगमनाला जर उशीर असला तर उरलेला भाग उद्याच्या क्लासमध्ये प्रभु सांग ये वचनों के द्वारा आप सबको आशीष दे, प्रभू या वचनाच्या द्वारे तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देव प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव हो आमीन। आमेन